नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिकेच्या निवडणुकीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. स्थानिक स्वराज्य संस्था दुसरा टप्पा महापालिकेचा निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे आणि 15 जानेवारी रोजी 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. आणि या दरम्यान हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित आणि काँग्रेस अशी युती घडवून आणलेली आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षवाढीस चालना मिळणार आहे. कारण आगामी निवडणुकांमध्ये जे काही चित्र दाखवण्यात येत आहे ते महाविकास आघाडी ही कमकुवत आहे आणि जी काही युती आहे म्हणजे शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा हे प्रबल आहे असं काही दाखवण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसचं कुठेतरी अस्तित्व नष्ट होतं काय असं वाटलं. हर्षवर्धन सकपाळ यांनी तात्काळ प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि युती घडवून आणली. त्यामुळं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एक ताकद उभी राहिलेली आहे आणि आगामी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युती काही महापालिका ताब्यात घेईल असं चित्र आहे. कारण मागासवर्गीयांची जी मतं आहेत, ओबीसीची मतं आहेत, ती वंचित बहुजन आघाडीकडे आहे आणि तशाच प्रकारे काँग्रेसकडे मागासवर्गीय आणि काही दलित समाज आणि काही अल्पसंख्याक मुस्लिमांची मतं आहे आणि मतांचा विभाजन होऊन हिंदुत्वचे बाणा असलेले भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना यांच्या मतांना आता शह देता येणार आहे. वाढत्या नागरीकरणाचा फटका स्थानिक लोकांना बसतो आहे. परप्रांतीय वाढत आहेत, शहरं बकाल होत आहेत आणि कुठेतरी शहरांचा चेहरामोहरा बदलत आहे आणि शहरातील नागरिक सुविधा सर्वसामान्य माणसाला मिळाव्या आणि त्या ठिकाणी जर चांगले लोकप्रतिनिधी निवडून गेले आणि चांगलं काम झालं तर महापालिकेचा विकास होऊ शकतो. तेथील रस्ते, गटार, सार्वजनिक स्वच्छता याला प्राधान्य मिळून शहर ही चांगली होऊ शकतात आणि त्या दृष्टीनं विकास हा सर्वसामान्य माणसाकडे पोचू शकतो. काँग्रेसला पुनर्जीवन करण्याच्या दृष्टीनं हर्षवर्धन सकपाळ यांनी महाराष्ट्रामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा हात धरलेला आहे आणि त्याचा काय प्रभाव पडतो हे दिसून येणार आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या नाऱ्याला शह देण्यासाठी काँग्रेस आता वंचितचा आधार घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याची नाळ आपल्याकडे जोडलेली आहे आणि याचा काय परिणाम होतो हे थोड्या दिवसात दिसून येणार आहे. याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.